नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिनियर आर्किटेक्ट श्री मधुसूदन काबरा. नमस्कार. नमस्कार काबराजी, आपलं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या उपक्रमात. आपल्याला या क्षेत्रामध्ये यायची एक इच्छा कशी झाली किंवा आपला अनुभव काय होता, आपलं शिक्षण काय झालं हे जाणून घ्यायला आवडेल. मी मुळात नाही का खरं बघितलं तर आर्किटेक्ट असं काही माझं ड्रॉइंग फार छान होतं असं नव्हतं, पण आमचा एक वेळ होता 1982-83ला. तर आमचे सगळे मित्र मालेगावला शिकल्यानंतर सरळ त्यांनी ठरवलं की आम्ही पुण्याला शिकायला जाऊ. कोणी कर्नाटकात त्यावेळेला फार प्रायव्हेट कॉलेजेस होते, महाराष्ट्रात सुरुवात झाली होती तेव्हा प्रायव्हेट कॉलेजेसची. तर त्यावेळेस नाही का माझी इच्छा होती. आमची सगळे 12वी झाली, सगळे मित्र म्हणाले आम्हाला जायचं. मी वडिलांना म्हटलं मलाही जायचं आणि ठरवलं की आपल्याला बाहेर शिकायचं आहे. आपण कोणती फील्ड एवढं माहिती होतं. मी बायोलॉजी 12वीला सोडला, मग मी इंजिनिअरिंगला जायचं. इंजिनिअरिंगला जाण्यासाठी बाहेर निघालो, पुण्याला गेलो, इथं प्रवरानगरला गेलो, वेगळे कॉलेज फिरलो. मग आमचा मित्र आहे, माझा पार्टनर जो आत्ता येईल, समजा सचिन शाह आहेत, त्यांच्यासोबत त्यांनी ॲडमिशन आर्किटेक्टला घेतली. मी कराड आर्किटेक्चरला कॉलेजला ॲडमिशन घेतली. आणि काही नाही, एक गोष्ट माझ्या मनात फिक्स होती की मी शिकायला गेलो तर कोणतेही फील्ड असेल त्याच्यात मी आपलं काम बरोबर मन लावून करेल तर आपल्या गोल अचीव करेल. आणि ते मला कामात आलं. खूप छान. आणि म्हणून मी आर्किटेक्टला गेलो. आता कोर्स होता मोठा, 5 वर्षाचा कोर्स असतो आर्किटेक्चरचा. आणि त्या कोर्सला मालेगावपासून फार लांब होतं कराड. तेव्हा फक्त एक ट्रेन चालते, महाराष्ट्र एक्सप्रेस, त्याच्याने जायचं आपलं. आणि तेव्हा असं नव्हतं की मोबाईल आहे सगळं आहे. एकदा गेला तर 6 महिन्यातच मुलगा घरी यायचा. त्याचं काय कोणी त्याचा मागोवा घ्यायचा नाही, कुठं शिकतोय काय नाही. पण एक आपल्याला मनात जर इच्छा असली बाहेर शिकायची आणि मला काय करायचं आहे, बस त्या हेतूने मी गेलो आणि पूर्ण केला आमचा कोर्स. सर, जवळजवळ 35-36 वर्षांचा तुमचा एक दांडगा आणि मोठा अनुभव आहे. तर आतापर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट्स डिझाईन केलेत? असं बघितलं तर बिल्डिंग्सचे जे प्रोजेक्ट आहे साधारण 500-700 प्रोजेक्ट झाले असतील. आणि इंटिरियरचे पण बऱ्यापैकी झालेले असतील. क्या बात आहे. आणि बिल्डरशिप जी आहे ती जास्त मोठी नाही माझी. करतो मी 94 पासून आहे, पण साधारण वर्षाला एक बिल्डिंग करायची बस. खूप छान. सर, 500 प्रोजेक्ट्स डिझायनिंग आणि त्याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. आता म्हणजे आपण तुमच्या आयकॉनिक प्रोजेक्टकडे येऊ, त्याच्या आधी सुरुवातीचा जो पहिला प्रोजेक्ट होता त्यावेळेसच्या अडचणी किंवा त्यावेळेसच्या काही आठवणी असतील तर शेअर कराल, जेणेकरून त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळेल. हां, होत्या. ॲज ए आर्किटेक्ट मी माझा पूर्ण एक्सपिरियन्स पुण्याला घेतला आर्किटेक्चर झाल्यानंतरही आणि सुटीतही. तर पुण्याला काय होतं तेव्हा आर्किटेक्टला व्हॅल्यू होती. तिथं लोक समजायला लागले होते सिटीजमध्ये की आर्किटेक्टचा रोल काय असतो. आणि तिथून आल्यानंतर मालेगावसारख्या जागेवर जेव्हा मोजके 2 आर्किटेक्ट मालेगावला होते, त्यांना एवढं काय फार आता ते पण नाही का किती डिझाईन नाही का कन्व्हिन्स करू शकले लोकांना, हे काय क्लिअर नव्हतं. आम्हाला असं होतं, आम्ही आलो आता लोकांना इथूनच स्टार्ट करायचं. व्हॉट इज आर्किटेक्ट, वाय ही इज रिक्वायर्ड फॉर बिल्डिंग अँड हाऊ इट वर्क्स ऑन दॅट प्लॉट. म्हणजे समजा एखादी त्याने प्लॉट सांगितला तर तोच आम्हाला सजेशन द्यायचा, असा क्लायंट असायचा. त्याला म्हटलं बाबा रे तुझं काम नाही आहे, तू आम्हाला आमच्यावर भरोसा कर, आम्ही जे डिझाईन देऊ त्याच्यावरती तू चलशील तर तुला रिझल्ट चांगला मिळेल. आणि तसं कन्व्हिन्स करायला आम्ही म्हणजे 100% आम्ही सक्सेस झालो. आणि त्यावेळेस थोडंसं असं पण होतं की आर्किटेक्टला फी कशी द्यायची, किती द्यायची, हे अडचणी आमच्यासमोर फार मोठ्या होत्या. आणि त्याच पद्धतीने जेव्हा आम्ही पुण्याचं डिझाईन इथं आणलं, मालेगावला अशी पद्धत होती साहेब की जेव्हा 3 मजली बिल्डिंगा जो बनायच्या आणि फ्लॅट स्कीम्स, तर त्यांचे टॉयलेट्स एक्सटर्नल असायचे रोड साईडला आणि बाजूला, आणि हॉल किचन हे आतमध्ये असायचे. लाईट व्हेंटिलेशन कोणाला असायचं, टॉयलेटला जास्त, जिन्याला जास्त, आणि हॉल बेडरूम या आतल्या डक्टमधल्या लाईटवरून असायची, किंबहुना डक्टच नसायचे. आम्ही पुण्याहून जेव्हा आलो 89मध्ये तेव्हा तिथं पूर्ण नाही का डक्टमध्ये प्लॅनिंग व्हायला लागलं. म्हणजे टॉयलेट्स शुड बी इन द डक्ट, स्टेअरकेस शुड बी इन द डक्ट, अँड अदर रूम्स लाईक लिव्हिंग आहे, किचन आहे, बेड आहे, दे शुड गेट द गुड लाईट अँड व्हेंटिलेशन फ्रॉम द एक्सटर्नल वॉल्स, असं असायचं. तर त्या दृष्टीने नाही का आम्हाला अशा गोष्टी जेव्हा इथं केल्या तर जेव्हा आम्ही टॉयलेटमध्ये टाकायचो
तर मजा अशी यायची, आमचा प्लंबर परेशान, तो म्हणे याची पाईपलाईन कशी काढायची, आमचा बिल्डर परेशान, आजपर्यंत आम्ही असं केलं नाही. म्हटलं तुम्ही करा, बाकी मी सांभाळेल, मी पण तर शिकून आलोय पुण्याहून, तर इथं आपण ते इम्प्लिमेंट करू. आणि त्याच्यात मी सक्सेस झालो, मस्त मजा आली. आणि त्याच्यानंतरही बाकीच्या ज्या रुटीनच्या अडचणी असतात त्याला आपण आपल्या पद्धतीने नाही का सॉल्व्ह करायच्या असतात. आपण क्लायंटशी कसं बोलतो, नवीन नवीन क्लायंट असतात त्यांच्याशी कसं नाही का हँडल करायचं, आर्किटेक्ट काय समजवायचं, त्याला त्याची माहिती महत्त्व पटवून द्यायचं, त्याच्यात केलं आम्ही. सर खरं तर एक म्हणजे एक अवघड प्रश्न खरं तर माझ्यासाठी की 500 प्रोजेक्ट्स तुम्ही आत्तापर्यंत केलेत, म्हणजे असं विचारणं खरं तर मलाच कळत नाही की त्याच्यातला चांगला कुठला किंवा आयकॉनिक कुठला. तर एकदम म्हणतो ना की एकदम टॉप ऑन द टॉप असा कुठला प्रोजेक्ट तुमचा असं आहे. ॲज अ आर्किटेक्ट तो कोणती मी बिल्डिंग जी करेल तर माझ्यासाठी ती चांगली असते, चांगली असायलाच हवी. किंबहुना ती ही विचार करतो की ही मी माझ्यासाठी जर घर बांधत असेल तर माझ्यासाठी बांधतोय असं बनवावं लागेल. कारण तो क्लायंट आहे, तो जीवनात एकदा घर बनवणार आहे, त्याच्यासाठी जे बनवायचं आहे ते मी तिथं राहणार आहे असा जेव्हा विचार करून करायचो, तर प्रत्येक प्रोजेक्ट आपण आपल्या परीने चांगल्यात चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो. आता मालेगावसारख्या जागेत असं चॅलेंजिंग प्रोजेक्ट म्हणून आला तर टाउनशिप, मी पहिली टाउनशिप केलेली आहे मालेगावला, एकच झालेली आहे तशी. तर तिने का आत्ताच 8-10 वर्ष झाले, ती एक चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता. कारण त्याच्यात साधारण 9 बिल्डिंग्सचं डिझाईन आहे, 6 होऊन गेल्या, आता उरलेल्या 3 होणार आहे. तर ते टाउनशिपचा प्रोजेक्ट होता. त्याचप्रमाणे आता हॉस्पिटल प्रोजेक्ट्स आहे, कमर्शियल आहे, त्या टाईपमध्ये नाही का सगळे चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स माझे मालेगावच्या दृष्टीने होते. इथं जे पोटेन्शियल आहे त्या पद्धतीने काम करण्यात मजा आला. आणि सगळे प्रोजेक्ट असे आयकॉनिक आहे असं नाही म्हणतात, पण काही काही केलेले आहे. जसं तुम्हाला सांगितलं की इथं नाही का टाउनशिपप्रमाणेच नाही का रो हाऊसिंगची पण टाउनशिप आहे, ती पण आम्ही नाही का साधारण 300-400 रो हाऊसेस वगैरे असे केलेले आहेत. ग्रेट. सर तुम्ही आता टाउनशिपचा उल्लेख केलात, म्हणजे जसं एखादं शिप असतं तर त्याला जो डिरेक्शन देणारा जो एक जो असतो तो फार खूप महत्त्वाचा असतो. तर ते आर्किटेक्ट जे असतात ते एक डिरेक्शन देतात आणि ते डिझाईन तयार करतात खरं तर. आणि म्हणजे तुमच्यासाठी ते डिझाईन असतं, पण लोकांसाठी ते एक ड्रीम असतं. तर ते तुम्ही ड्रीम प्लॅन करता, तर प्लॅनिंग खूप महत्त्वाचा घटक आहे ह्याच्यामध्ये आर्किटेक्ट फर्ममध्ये. तर ते प्लॅनिंग करताना तुम्ही काय काय विचार करता, काय काय तुम्ही पॅरामीटर्स डोळ्यासमोर ठेवता, याबद्दल तुम्ही सांगाल? नाही, पहिले कसं आहे, आपल्याकडे कोणताही क्लायंट आला, समजा एक बंगलोचा आहे, तर त्या माणसाची नाही का रिक्वायरमेंट, त्याची फॅमिली, त्याचं बॅकग्राऊंड, तो काय करतो, काय बिझनेस करतो, नोकरीवाला आहे का काय, त्याचं नाही का स्टडी करावा लागतो, त्याच्या हॉबीज, त्या सगळ्या स्टडी करून मग आपण त्या डिझाईनला त्याच्यात जेवढं जास्तीत जास्त इम्प्लिमेंट करता येईल ते करायचं. मग त्याच्यात पण त्यांचं वास्तू असते, त्यालाही त्याच्यात नाही का बसवायचं. त्या सगळ्या गोष्टीला ची सांगड घालून आपण जे चांगलं त्याला देता येईल ते आपण पटवून त्याला द्यायचं असतं. कदाचित काही गोष्टी त्याच्या डोक्यात बसलेल्या असतात, ही गोष्ट इथंच हवी, ही गोष्ट इथं असली तर, पण ती जर चुकीची असेल तर त्याला तेही सांगावं लागतं की हे तुझं बाबा चुकतंय, ही गोष्ट का चुकीचं आहे त्याला कळायला पाहिजे. त्याला कळेल की हे चुकीचं माझं आहे तरच तो ॲक्सेप्ट पण करेल. अदरवाईज तो म्हणेल तुम्ही मला जबरदस्ती करायला लावता, असं पण नाही व्हायला. एंड शुड बी गुड. आर्किटेक्टचा एंड हा क्लायंटशी केव्हा हॅपी व्हायला पाहिजे आणि त्याच्याकडे आपण महत्त्व देतो आणि शेवटी त्याला आनंद झालाच पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं जातं आमचं. असंच प्रत्येक गोष्टीचं, म्हणजे इंडिव्हिज्युअल क्लायंट असो किंवा मास स्केलवर विकणारी बिल्डरशिप असेल, त्याच्यात पण त्याला काय फायदा होईल त्याच्या. आता बिल्डर आपल्याकडे आला तर आर्किटेक्टकडे येईल तर त्याचा फायदा तो बघेल की मला किती जास्तीत जास्त बेस्ट ड्रॉइंग, बेस्ट आउटपुट निघेल, जास्तीत जास्त माल विकता यायला पाहिजे, हे कव्हरेज, ते सगळं आपण नाही का जास्तीत जास्त त्याचा फायदा बघू, तो आपल्याला काम कुठं जात नाही. मग सर आत्तापर्यंत म्हणजे 500 प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर कधी केला किंवा त्याबद्दल ज्या तुमच्या बिल्डर्सनी किंवा इंजिनियर्सनी वापर केला असेल त्याचा फीडबॅक काही तुमच्यापर्यंत आला आहे आत्तापर्यंत? हां, शुअर. आयकॉन जेव्हापासून मालेगावला आहे ना, समजा 4-5 वर्ष झाले असतील, जेव्हापासून आलं आहे, तर कसं आहे ना, लोकांना कळायला पाहिजे एखादी गोष्ट अल्टरनेट आहे. जोपर्यंत पूर्वी असं होतं, तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा आलो नवीन तेव्हा जसं दूध म्हटलं तर चितळेचं दूध असायचं, तसं इथं नाही का वर्धमानचं स्टील, कलंत्रीचं स्टील. आता असं नाही राहिलं आहे. आता ब्रँड बघतात लोक, कसं की आयकॉनवाला ब्रँड कोणाचा आहे, कालिका कोणाचा आहे,
अजून जे पण ब्रँड्स असतील समजा, तर लोक त्याची नाही का ते कशात बनवतात इथपर्यंत विचारतात की ते स्क्रॅपमध्ये बनवतात, इनगॉट्समध्ये बनवतात. त्या सगळ्या गोष्टी विचार करून क्लायंट घेतो. आणि बिल्डर जो क्लायंट आहे तो जास्त चोखंदळ असतो, त्याला माल बी चांगला पाहिजे, रेट बी चांगला पाहिजे. बरोबर. तर काही लोकांचा आम्हाला अनुभव असा आलाय की जेव्हा आयकॉनवाल्यांकडे गेले तर ते सॅटिस्फॅक्शन झालंय त्यांना की माल बी चांगला मिळाला आणि दर पण त्यांना रिजनेबल मिळाले. याचा फायदा त्यांना नक्की झालाय आणि आमच्यापर्यंत येते ती गोष्ट. कारण आर्किटेक्टला इनिशियली विचारतात, भाऊ स्टील कोणता घ्यायचा, सिमेंट कोणतं घ्यायचं. आमचं उत्तर नेहमी आम्हाला नाही का दोघीकडनं नाही का बॅलन्स करावं लागतं. बरोबर. सिमेंट सगळं सारखं, स्टील सगळं सारखं. पण आता काय गोष्टी आम्हाला पण तुमचे फीडबॅक्स येतात, लोकांचे फीडबॅक्स येतात, प्लस कंपनीवाले लोक भेटून जातात, आमची ही पॉझिटिव्ह वस्तू आहे याच्यात. तर त्या गोष्टी आम्ही स्टडी करून मग क्लायंटला सांगतो की हा ब्रँड वापर. सर आता तुम्हाला मगाशी म्हटलात की क्लायंट शुड बी हॅप्पी आणि एंडिंग शुड बी हॅप्पी. तर आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात की या सर्व अनुभवानुसार तुम्ही येणाऱ्या पिढीला एक वन लाईनर संदेश काय देऊ शकाल की या क्षेत्राकडे त्यांनी कसं बघावं? हा बघा, बिल्डरशिप ही किंवा आर्किटेक्ट ह्या असं क्षेत्र आहे आणि फोफावणारं क्षेत्र आहे. ह्याच्यात कुठंही फ्युचरमध्ये ब्रेक नाही याला. कारण तुम्ही जेवढं चांगलं क्लायंट सॅटिस्फॅक्शन द्याल तिथं तो सक्सेस आहे तुमच्या मागे. वेळेचं पालन करणं, दिलेल्या वेळेत आपलं ड्रॉइंग देणं, आम्ही आर्किटेक्ट ॲज अ आर्किटेक्ट दिलेल्या वेळेत बिल्डरने फ्लॅट बनवून देणं, हे बिल्डरचं ध्येय असलं पाहिजे आणि क्वालिटीवर त्याचा जोर असला पाहिजे. ह्या गोष्टींची टॅगलाईन प्रत्येकाने फॉलो केली, ही विल बी डेफिनेटली सक्सेस. म्हणजे आर्किटेक्टवर जी अशी भिस्त असते तशी त्याची एक शिस्त पण असते आणि ती सगळ्यांनी फॉलो पाळावी करायला पाहिजे. एकदम बरोबर. असा काबराजींचा एक संदेश छान आपल्याला मिळालेला आहे. काबराजी, अनेक धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून इथे या बिल्ड आयकॉन या प्रकल्पात उपक्रमात आम्हाला वेळ दिलात. आयकॉन स्टीलतर्फे तुम्हाला अनेक शुभेच्छा. 500 नाही 5000 तुमच्याकडनं प्रोजेक्ट्स घडवत अशी आमची सदिच्छा आहे. खूप खूप धन्यवाद अभिषेकजी. थँक्यू. धन्यवाद.